कोकणाच्या दाट जंगलात डोंगराच्या मध्ये लपलेलं एक छोटंसं पवित्र गाव, देवगाव. गावात फक्त 100-150 कुटुंब, पण प्रत्येक कुटुंबाच्या घरात केशरी धुपाचा सुवास आणि पिढ्यानपिढे सांगितली जाणारी एक गूढ दंतकथा. मार्गशीर्षचे 5 गुरुवार पूर्ण करणाऱ्याच्या घरात देवी स्वतः पाऊल ठेवते. पण मन स्वच्छ नसेल तर त्या पावलांचा आवाजही भीतीने भरलेला असतो. ही कथा ऐकूनच गावातले लोक आदराने थरथर कापायचे. या गावात राहत होते तन्वी आणि तिचा नवरा योगेश. सुंदर संसार स्वप्नातही शांत होता, पण गेल्या काही महिन्यापासून तन्वीच्या घरात विचित्र गोष्ट घडू लागल्या होत्या. रात्री दारावर हलका थाप ऐकू येणं, मंद दिव्याजवळ सावलीसारखी हालचाल होणे आणि घराच्या अंगणात रात्री जळणारा अनोखा फिक्कट पिवळा प्रकाश. या सर्व प्रकाराने तन्वी घाबरलेली होती. योगेश काहीच समजू शकत नव्हता. तोवर एक दिवस गावातील वयोवृद्ध आजी काकूबाई घरात येऊन म्हणाल्या, बाळांनो, हे सगळं सामान्य नाही. मार्गशीर्ष लागलाय आणि तुमच्या घराकडे देवीचं लक्ष गेलंय. पण लक्ष कोणत्या भावनेने गेलं ही खरी गोष्ट. पहिला गुरुवार, शुद्धीचा पण सावल्यांनी भरलेला त्या दिवशी पहाटे तन्वी उठली. आजीने सांगितलेले सर्व विधी करायचे ठरवले. घर स्वच्छ करायला सुरुवात केली. पण तिला जाणवत होतं, दिव्याजवळ एक दडपून बसलेली सावली तिच्याकडे पाहते. घरात पिवळे रांगोळीचे ताट ठेवून ती देवाजवळ बसली. त्या गुरुवारचे महत्त्व. पहिला गुरुवार घरातील आणि मनातील वाईट शक्तीला बाहेर ढकलतो. पण एक रहस्य आहे, वाईट बाहेर जाण्याआधी हलचल करते आणि त्या हालचालीचं रूप बहुतेकांना घाबरवणारं असतं. त्या दिवशी पूजा करताना तन्वीला जाणवलं, पाठीमागून एखाद्या स्त्रीने हलकेच श्वास घेतल्यासारखे आवाज येत होते. ती घाबरून मागे वळाली, पण तिथे कोणीच नाही. संध्याकाळी योगेशला म्हणाली, आज घरात काहीतरी हलत आहे, जणू काही बाहेर जायला धडपडतंय. आजी म्हणाल्या, घाबरू नकोस. पहिल्या गुरुवाराला सावल्या हलतात, कारण त्यांना बाहेर जायचं असतं. त्या रात्री पहिल्यांदाच घर शांत झालं. दुसरा गुरुवार, अदृश्य अडथळे उठलेला दिवस. दुसरा गुरुवार आला. तन्वीने उपवास केला. आजचा नियम कडक होता. नकारात्मक विचारांना स्थान नाही. पण सकाळपासून एक विचित्र आवाज अंगणात घुमत होता, जणू कोणी ओढ घेतल्यासारखी. भारदस्त उसासे. ती बाहेर गेली तेव्हा तिला पिवळ्या रांगोळीच्या वर एका पावलाचे अस्पष्ट चिन्ह दिसले. ते बघून ती शहारून गेली. दुसऱ्या गुरुवारचे महत्त्व. या दिवशी अदृश्य अडथळे बाहेर येतात, आत्मविश्वास वाढतो, पण त्याच वेळी जुन्या दुःखाचे अंगार ढवळले जातात. घरातील दडपलेल्या भावना हलतात, आनंदाचेही आणि दुःखाचेही. तन्वीने देवीसमोर बसून म्हटलं, देवी, माझ्या भीतीला बाहेर काढ. त्या रात्री पहिल्यांदा घरातील भिंतीवर हलका प्रकाश चमकला, जणू कोणीतरी दारातून आत गेलं. पण मन शांत होतं. हा संकेत होता. आजी म्हणाल्या, अडथळे सुटू लागले म्हणजे देवतेची उपस्थिती जाणवते. तिसरा गुरुवार, गूढ बदलांचा दिवस. हा गुरुवार सर्वात जास्त रहस्यमय मानतात, कारण या दिवशी देवीचा पहिला स्पष्ट स्पर्श मिळतो. तन्वी पूजा करत होती. अचानक दिव्याची ज्योत तिरपी झाली. ज्योतीसमोर पिवळ्या धुरासारखी आकृती क्षणभर दिसली आणि नाहीशी झाली. एका स्त्रीचा आकार, पांढरा, मंद पण शांत. तन्वी दचकली, पण भीती नव्हती. तिसऱ्या गुरुवारचे महत्त्व. बदलाची सुरुवात. घरातील देवी हस्तक्षेप, नकारात्मक शक्ती पूर्णपणे कमकुवत होणे, नवीन चांगल्या घटनांचे पहिले संकेत मिळणे. त्या दिवसापासून घरात विचित्र उजेड दिसायला लागला. रात्रीच्या अंधारातही ओसरीवर हलकी चमक होती. योगेश म्हणाला, कदाचित आपल्याबरोबर काहीतरी चांगलं घडायला सुरुवात झाली आहे. चौथा गुरुवार, देवीच्या पावलांचा दिवस. आज हवा वेगळीच होती. कुणालाही न दिसणारी पण जाणवणारी पवित्र शक्ती घरासमोर उभी होती. तन्वी नेहमीप्रमाणे पूजा करत असताना अचानक घराच्या मागील खोलीत हलका आवाज आला, ठक ठक, जणू पायऱ्या चढल्यासारखा. ती घाबरून उभी राहिली. आजी शांतपणे म्हणाल्या, मागे वळू नकोस. आज चौथा गुरुवार. देवीचे पदस्पर्श या दिवशी ऐकू येतात. तन्वीचे हात थरथरले, तरीही तिने मंत्र सुरू ठेवला. तेवढ्यात घरात एक अदृश्य वाऱ्याची लाट फिरली. सुगंध तिचा नव्हता, पण ओळखता येणारा होता, देवीचा. चौथ्या गुरुवारचे महत्त्व. घरात समृद्धी आणि कृपेची पहिली पावले. या गुरुवारी देवी आपल्या घरात उपस्थित असलेल्या स्पष्ट होतात. घरातील प्रत्येक अडथळ्याचा नाश होतो. आर्थिक, मानसिक, कौटुंबिक स्थैर्याचा उगम होतो. त्या रात्री योगेशला अचानक मोठा कामाचा कॉल आला. बंद पडलेला प्रोजेक्ट परत सुरू झाला होता. आजी म्हणाल्या, ही देवीची कृपा छाया आहे. 5वा गुरुवार.
पूर्णत्वाचा आणि रहस्य उलगडण्याचा दिवस. हा दिवस सर्वात दिव्य असतो. आज तन्वीला सर्व काही स्पष्ट होणार होतं. उपवास, रांगोळी, दीप, नैवेद्य, मंत्र सगळं शांतपणे चाललं होतं. अचानक दिव्याजवळ पुन्हा तीच पांढरी आकृती दिसली. यावेळी अधिक स्पष्ट. श्री. पांढऱ्या वसनात, चेहरा तेजस्वी. तन्वी थरथर कापत होती, पण त्या आकृतीचा आवाज दयाळू होता. भिवू नकोस, तुझ्या घरातून अंधार बाहेर टाकायला आले मी. क्षणभरात दिव्याची ज्योत उंच झाली. घरातील सगळ्या सावल्या जणू दूर होऊन नाहीशा झाल्या. त्या क्षणी तन्वीने देवीचे पाय मनातच स्पर्श केले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 5व्या गुरुवारचे महत्त्व. मनोकामना पूर्ण होणे. घरातील नकारात्मक पूर्णतः नष्ट होणे. कुटुंबात सुख, शांती आणि स्थिरता येणे. दैवी शक्तीचा अंतिम स्पर्श म्हणजे जीवनाला नवी दिशा. त्या दिवसानंतर तन्वीच्या घरातील विचित्र आवाज कायमचे थांबले. चुकलेली कामं एकामागून एक जुळू लागली. योगेशचा व्यवसाय वाढला आणि तन्वी तिच्या जीवनात तर एक अनोखी शांती आली. आजी म्हणाल्या, गुरुवार फक्त उपवास नाही बाळा, तो एक आतून बाहेर होणारा शुद्धीचा प्रवास आहे. देवी येते आणि तिच्यासोबत प्रकाश आणि सत्यही येतं. मार्गशीर्षाचे 5 गुरुवार पहाटेच्या थंड धुक्यासारखे सुरू होतात आणि 5व्या दिवशी देवी प्रकाशात संपतात. ही कथा शिकवते, पहिला गुरुवार सावल्या हलतात, दुसरा गुरुवार अडथळे जागे होतात, तिसरा गुरुवार देवीची चाहूल लागते, चौथा गुरुवार देवीचे पावले दिसतात, 5वा गुरुवार देवीचे दर्शन आणि पूर्ण कृपा होते. आणि रहस्य काय? तर देवी फक्त दिव्याजवळ नाही, ती श्रद्धा, मन आणि सत्य जेथे असेल तेथे उतरते. मित्रांनो, ही होती मार्गशीर्ष महिन्यातली महालक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताची कहाणी. आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.